जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव या ठिकाणी. मित्रांनो, ज्या मैदानाची संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्र वाट पाहत असतं ते म्हणजे हिंगणगावकरांचं जुनं पारंपरिक मैदान. भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे हे मैदान संपन्न होतं आहे. दिनांक 15 एप्रिल रोजी हे मैदान संपन्न होणार असून हे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव सांगा, परिचय द्या. माझं नाव सुरेश सोपानराव बोहिटे, हिंगणगाव. बरं दादा, काय सांगाल, मैदान कशानिमित्त आयोजित केलं आणि किती तारखेला संपन्न होणार आहे? मैदान हे 15 एप्रिल 26ला आयोजित केलं आहे. तर भैरवनाथ यात्रेनिमित्त हे मैदान आहे, पारंपरिक हे मैदान आहे. दादा, किती वर्षाची परंपरा आहे? हिंगणगावचं मैदान म्हटलं की हे जुनं यात्रेचं मैदान संपन्न होत असतं. किती वर्षाची परंपरा आहे ह्या यात्रेचा? जवळजवळ पूर्वीपासून, म्हणजे मी लहान असल्यापासून, आज माझं 59 वय आहे, जवळजवळ लहान 10 वर्षाचा असल्यापासून, म्हणजे 50 वर्षापूर्वीची परंपरा या यात्रेच्या मैदानाला आहे. तर ही जी आता कोरोनानंतर जी मैदान ह्याच्यानंतर आलं त्या 5वी वेळ आहे. मित्रांनो, हे 5वं पर्व आहे. मागची तिन्ही पर्व अतिशय उत्तमरित्या या गावानं संपन्न करून दाखवलेले आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदानं संपन्न झालेले आहेत. दादा, काय सांगाल, ज्यावेळेस तुमचं पहिलं पर्व संपन्न झालं त्यावेळेस किती गाड्यांनी सहभाग घेतला होता या ठिकाणी? जवळजवळ 120 गाड्यांनी पहिल्या पर्वात घेतला होता. दुसऱ्या पर्वामध्ये वाढत गेल्या वर्षी 25ला 192 बैलगाड्या या मैदानात पळाल्या होत्या. आम्ही काही डबल बैलगाडी घेत नाही, त्यामुळं आम्ही एक वेळेस ही घेतल्यामुळं बैलगाड्याला एकच वेळ चान्स मिळतो ना. बरं, म्हणजे एकदाच पळवली जाते गाडी फक्त. म्हणजे मित्रांनो, मागच्या वर्षीपासून चांगला प्रतिसाद भेटतो आणि ह्या वर्षी सुद्धा बैलगाड्यांची संख्या वाढली, त्यामुळे चांगला प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा बाळगतो बैलगाडी मालकांकडनं. तर दादा, ह्या मैदानात स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? हे ओपन मैदान आहे. मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? मैदानाची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. जवळजवळ सोमवारी आम्हाला 11 वाजता आम्हाला प्रोसिजर कंप्लीट हातात मिळेल. आता आम्ही फलटणवरून चालू आहे. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं मैदानाची पाहणी करण्यात आली का? पाणी पूर्ण करण्यात आली. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो, त्या म्हणजे ज्या अखिल भारतीय संघटना आणि फलटण तालुका संघटना यांच्या विचारानेच हे मैदान पार पडेल. त्याचे जे आयोजक असतात संघटनेचे फलटण तालुक्याचे, तेही आम्ही इथं निमंत्रित करणार आहोत त्यांना. यादव सरांशी बोलणं झालं का? यादव सरांशी आमच्या गाववाल्यांचं समजाच बोलणं झालेलं आहे. बरं, त्याचबरोबर हर्षद बोहिटे यांच्याशी बोहिटे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. बरं, आज का उपस्थित राहिले नाही ते कारण सांगा. आता त्यांचं कुठलं तरी दुसरं मैदान आहे, त्यामुळे ते त्या मैदानात हजर असल्यामुळे ह्या मैदानाला येऊ शकले नाहीत, बाईटसाठी येऊ शकले नाहीत. बरं, निश्चित त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. बोलणं झालेलं आहे. बरं, त्याचबरोबर दादा, बक्षीस रचना कशी असणार आहे सांगा. 1 ते 7 बक्षिसांचा क्रम सांगा. 1 नंबरचं बक्षीस आहे ते 1 लाख रुपये आणि ढाल. 2 नंबरचं बक्षीस आहे 71,000 आणि ढाल. 3 नंबरचं बक्षीस आहे 51,000 आणि ढाल. 4 नंबरचं बक्षीस आहे ते 31,000 आणि ढाल. 5 नंबरचं बक्षीस आहे ते 21,000 आणि ढाल. 6 नंबरचं बक्षीस आहे ते 11,000 आणि ढाल. आणि आम्ही ते सर्वांच्या मते आणि सर्वांच्या विचाराने 7वं बक्षीस देत आहे. तर 7,000 ते जाहिरातवरती नाही, परंतु आम्ही 7वं बक्षीस जाहीर करतो 7,777 रुपये आणि त्यांची ढाल. आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी 1,000 रुपये आहे. बरं, आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी असणार आहे? क्वार्टर फायनलची बक्षीस रचना, ज्या क्वार्टर फायनलला पळणाऱ्या गाड्या आहेत त्या 7 गाड्या पळणार आहेत. त्या 7 गाड्यांना नियमाप्रमाणे 2100 रुपये आम्ही ढाल हे स्मृतिचिन्ह दिलं जाईल. बरं, मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झाली का? हो, झालेली. मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट हे नियमाप्रमाणे मैदानाचे आदल्या रात्री काढली जातील. बरं, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? हे जे मैदान आहे ते पारंपरिक आहे, व्यवस्थित न्याय दिला जातो. त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी आणि बैलगाडी जे मालक ह्या दोघांनीही आमच्या हिंगणगावच्या यात्रेच्या मैदानासाठी अवश्य उपस्थित राहावं ही आमच्या ग्रामस्थातर्फे त्यांना ही विनंती आहे आमची. आम्ही त्यांचा यशोचित सत्कार केला जाईल. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या.
विशाल गजानन बोरटे. बरं विशाल भाऊ काय सांगाल मैदानाच्या विषयी? भव्यदिव्य असं दिनांक 15 एप्रिल रोजी हिंगणगाव गावामध्ये ओपन मैदान संपन्न होते, यात्रेचं मैदान संपन्न होते. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि मैदान यावर्षी कुठे संपन्न होणार आहे? हिंगणगाव कापशी रोडला मैदान हे संपन्न होणार आहे. मागची किती पर्व इथं झाली? 5 पर्व. 5 पर्व म्हणजे इथं होणार आता 5 पर्व. 5 पर्व. बरं आता आपण वळू मैदानाकडं. हे मैदान तर बैलगाडी शर्यत क्षेत्राला माहिती आहे, मात्र जे नवीन बैलगाडी चालक मालक या क्षेत्रामध्ये पदार्पण केले त्यांना या मैदानाची माहिती व्हावी म्हणून माहिती सांगा. मैदानाचं रान कसे, माती कशी? मैदानाचं रान माती आणि कटन मिक्स. कटनाचं. त्याचबरोबर एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 8 फाट्यात. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 11 ते 12 फूट अंतर आहे. बरं त्याचबरोबर एकूण ओपनचं मैदान तुम्ही घेताय, आता आपण पल्ला मोजला, किती भरतोय पल्ला? 850-900 फूट. बरं 850 फूट भरतोय. 850. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 लॉट थांबू शकतात. निकाल रेषेत समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? निकाल रेषेच्या पुढे थांबण्यासाठी 800 ते 900 फूट पल्ला. बरं त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढाणाला जरी असं काय का? काहीच नाही. निकाल रेषेत समोर गेल्यानंतर एक लाईटीचा पोल आहे, त्याचबरोबर उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये एक बारीक खड्डा आहे, तिथं कसं काय नियोजन केलं जाईल? तो छोटासा खड्डा आहे आणि पोलच्या तिथं एक मातीचा ढिगारा टाकला. ढिगारा आणि ट्रॉली सोडण्यात येईल. बरं या मैदानामध्ये बैलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना केली जाईल का? ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील का? राबवले जातील. बरं ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानाला दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 50% बॅरिकेड. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो पट्टी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार? नावडे बाप्पा आपले. निकाल रेषेत समोर एकूण किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? विकास सर आणि आपले प्रताप तात्या झांजोळे. बरं त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? राहणार आहेत. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? हा. त्याचबरोबर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे का? टँकर 2 सोडण्यात येईल. 2 टँकर सोडण्यात येईल. त्याचबरोबर बैलगाडी मालकांनी आल्यानंतर या ठिकाणी कोणत्या दिशेला आणि कशा पद्धतीने निवारे करायचं आहे? उत्तर दिशेला, पूर्वेला, पूर्वेला आणि उत्तरेला दोन्ही ठिकाणी जागा. ठिकाणी. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? पार पडेल. बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सगळ्यांनी भरपूर संख्येने आम्हाला सहकार्य करावे. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्ते, आपलं नाव सांगा. प्रथमेश भरत बोलटे. प्रथमेश भाऊ काय सांगाल, मैदानाची किती दिवसापासून तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी 5 दिवसापासून चालू आहे. बरं आता सध्याची परिस्थिती काय आणि अजून किती काम होणार आहे या ठिकाणी? मैदानात पूर्ण झालेलं आहे. बर. थोडेफार राहिलेले आहे. आम्ही चालूच आहे काम. बरं पाणी मारून 2 दिवसात रोलिंग केलं जाईल. बरं त्याचे फोटो प्रसिद्ध केले जातील का आपल्यामार्फत? 100% केलं जाईल. बरं अजून काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना? हे यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे. हिंगणगावचं मैदान म्हटलं की महाराष्ट्रभरातून बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित राहतात. बैलगाडी मालक आणि चालकांना एक विनंती आहे की सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावे आणि भरपूर प्रतिसाद द्यावा ही विनंती. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्या समवेत हिंगणगावातील ग्रामस्थ नवनाथ भाऊ बोईटे आहेत. बोईटे साहेब नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा हिंगणगाव गावामध्ये भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडीचे शर्यतीचं मैदान दिनांक 15 एप्रिल रोजी संपन्न होतंय. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी आता पूर्ण झालेली आहे. काय सांगाल या मैदानाच्या नियमाटींच्या विषयी? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना व फलटण तालुका बैलगाडी संघटनेच्या ह्या नियमवाटीनुसारच मैदान पार पडेल. बरं या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? निकाली पंच हिंगणगाव ग्रामस्थ व तालुका कमिटी पंच म्हणून काम करतील. तर ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने ओपनच्या मैदानासाठी ज्या नियमाटी लागू केलेल्या आहेत त्या सगळ्या इथं नियमाटी लागू होतील ना? हा, त्याच नियमाटी लागू होतील. ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी सकाळी मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण चालू झाल्यानंतरनं मैदान सुरू होण्याच्या अगोदर समालोचकांच्या मार्फत या मैदानाच्या नियमाटींचा पुकार दिला जाईल का? पुकार केल्यानंतरच मैदान चालू होईल. बरं ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी मालक चालकांनी लवकरात लवकर आपल्या गाड्यांची नोंद करावी व आम्हाला सहकार्य करावं. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.
ते नमस्कार. आपलं नाव सांगा दादा. संदीप शामराव भोयटे. दादा काय सांगाल, पुन्हा एकदा भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त हिंगणगावामध्ये जुनं पारंपरिक भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय. यावर्षी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? यावर्षी सालाबादप्रमाणे आजा पंजापासून रूढी परंपरेनुसार हे मैदान चालत आलेलं आहे. बरं. आणि बऱ्यापैकी 90% सर्व यंत्रणा ह्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. बरं. परवानगीचं पण काम झालेलं आहे. सोमवारी 10 वाजता परमिशनचा कागद आपल्या हातामध्ये मिळेल. बरं. आणि मला वाटतं की मी ग्रामस्थ मंडळ हिंगणगाव आणि गावच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक असतील, बैलगाडा चालक असतील, बैलगाडा शौकीन असतील, यांना एक नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता हिंगणगावच्या ओपन मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. आपली गाडी ऑनलाईन नोंद आजची 10 तारखेपासून 14 तारखेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद घेतली जाईल. सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा आणि हिंगणगावच्या मैदानासाठी उपस्थित राहून या आमच्या ओपनच्या मैदानाची शोभा वाढवावी. आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे की आमच्या मैदानाची परंपरा, आमच्या मैदानाचा निकाल अक्षी बैलगाडा संघटना असेल त्यांनीसुद्धा बघितलेलं आहे की तालुक्यात मैदान कुठलं करायचं असेल, तालुक्यात कुठला निकाल बघायचा असेल, हिंगणगावमध्ये जावं. अशा पद्धतीने हे मैदान आगळं वेगळं पार पडत असतं. लाईव्ह कशा पद्धतीने पार पडेल? लाईव्हची कशी योजना केली? लाईव्हची योजना आपण वरती 2 कॅमेरे, खाली 2 कॅमेरे, त्यांची बैठक व्यवस्था पूर्ण. या ठिकाणी STC लाईव्ह मार्फत आपण या संपूर्ण ओपनच्या मैदानाचं प्रक्षेपण करणार आहोत. आपण या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? आज 10 तारीख, आज 10 तारखेपासून आपण ऑनलाईन बुकिंग चालू केलेलं आहे. 14 तारखेला संध्याकाळी 7 पर्यंत आपण ऑनलाईन बुकिंग घेतोय. तर आतापर्यंत 20 ते 25 गाड्यांची ऑनलाईन नोंद झालेली आहे. तरी मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक असतील, चालक असतील, यांना गावच्या वतीनं विनंती करतो की भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या आणि आपली गाडी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने नोंद करून घ्या आणि या मैदानाची शोभा वाढवा. एवढीच मी आपल्याला यामार्फत विनंती करू शकतो. चालते. धन्यवाद. धन्यवाद.